नमस्कार मंडळी, आज मस्त आपण तिखट पुऱ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। मी बघू शकता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। वेळ न घालवता हिरव्या मिरच्या आहे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ, मीठ, हळद, तीळ, ओवा आणि जिरे, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि हे चिरलेले कोथिंबीर मिक्सरमधून फिरून घेणं। गव्हाचे पीठ आपण पीठही वाढू शकता आपल्या हिशोबाने आणि चणा डाळ, हळद, चवीसाठी मीठ, ओवा आणि पांढरे तीळ 2 चमचेभर, चिरलेली बारीक कोथिंबीर आणि मिक्सरमधून फिरवलेला ठेचा। हे पाणी न टाकता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेणे, नंतर थोडे थोडे करून पाणी टाकणार आहे। मिक्स करून घेतलेले मी आणि 1 चमचा आपण तेल टाकणार। आता ह्याच भांड्यात मी मिक्सरच्या पाणी घेणार आहे आणि थोडी थोडी करून पिठात पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊया। आपल्याला हे घट्टसरच पीठ ठेवणार आहे, जास्त सैल नाही, बघू शकता। आणि थोडे थोडे पाणी लावून एकदम बेसिक मसाल्याचं तयार होते, जास्तीची नाही लागणार। आपले भिजलेले बघू शकता। आता फटाफट आता तिखट पुरी लाटून घेऊया। छोटे छोटे गोळे बनवून पीठ, तेल काही लावून आपण लाटू शकतो। मस्त छान तापलेले आपण पुरी तळून घेऊ। याच प्रकारे मी सर्व पुरी तळून घेणार आहे। बघू शकता किती छान पुऱ्या झालेल्या आहे आपल्या, मस्त गरम आहे। दह्यासोबत, चटणीसोबत आपण सर्व करू शकता। एकदम मस्त अशी खाल्ली तरी तिखट मस्त पुरी लागते, ही छान लागते, एकदम चविष्ट पुरी आहे। रेसिपी कधी आवडली लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करा।